डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र। निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र। अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा। संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर। संपर्क 9623 25 67 22। राहता तालुक्यातील प्रवरानगर या ठिकाणी राहणाऱ्या सुनीता संजय ब्राह्मणे या महिलेची तडीपारी करावी अशी मागणी भारतीय दलित महासंघानं पोलीस अधीक्षकांकडे केली आहे। सुनीता संजय ब्राह्मणे ही महिला त्या ठिकाणी राहणाऱ्या रहिवाशांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून दमदाटी करते असा आरोप त्या ठिकाणी राहणाऱ्या भारतीय दलित महासंघाच्या उत्तर जिल्हा महिला अध्यक्षा हिनाताई सागर उबाळे यांनी केलाय। तर तिथं राहणारे सुनीता संजय ब्राह्मणे या उबाळे यांसह त्या ठिकाणी राहणाऱ्या रहिवाशांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून दमदाटी करताय। तसंच सदरच्या महिलेने 112 नंबरवर कॉल करून घरातील लोकांवर लोणी पोलीस स्टेशन या ठिकाणी खोटा गुन्हा दाखल केलाय। सदर महिला ही 3 ते 4 वर्षांपासून घरातील सदस्यांना आणि ग्रामस्थांना कुठलंही कारण नसताना जाणीवपूर्वक विनाकारण खोटे गुन्हे दाखल करून त्रास देण्याचं काम करतीये। सुनीता ब्राह्मणे ही महिला अवैध धंदे चालवत असून गांजा, देशी दारू, सावकारकी करतीये। या महिलेचे भाचे 2023 मध्ये मोका अंतर्गत जेलमध्ये होते। त्यातील महिलेचा एक भाऊ कोपरगाव येथील गोळीबार प्रकरणामध्ये जेलमध्ये आहे। सदर महिला आणि तिच्या घरातील सदस्यांची पार्श्वभूमी ही पूर्णपणे गुंड प्रवृत्तीची आहे। परिसरातील ग्रामस्थांवर सदरची महिला ॲट्रॉसिटी, विनयभंग यांसारखे विविध प्रकारचे गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून पैसे घेऊन केस मागे घेण्याचे प्रकार करतीये। त्यामुळे या महिलेवर तडीपारीची कारवाई करावी अशी मागणी भारतीय दलित महासंघाच्या वतीनं जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनातून केली गेली आहे। मी सुनीता संजय ब्राह्मणे हिची वारंवार तक्रार व तिला समजूत घालण्याचा प्रयत्न केलेला आहे, तरी सुद्धा ती 112ला कॉल करून वारंवार खोटे तक्रारी दाखल करते। ह्या महिलेने अशी दहशत केलेली आहे की कुणावर बी अट्रॉसिटी, विनयभंग, कोणी समजूतपणा घालायला आल्यावर त्याच्यावर बी विनयभंग, अट्रॉसिटी दाखल करते। त्याच्यामुळं हे असे खोटे नाटे गुन्हे दाखल करते। त्याच्यामुळे कोणी प्रतिष्ठित माणूस इथं येत नाही, समजूत घालण्यासाठी येत नाही। आणि त्या महिलेवर आहे ना कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी एवढी। आत्ताच आम्ही पोलीस अधीक्षक साहेबांना भेटलेलो आहे। आमच्या गावातील एक महिला सुनीता संजय ब्राह्मणे ही सतत आमच्यावर व आमच्या गावातील काही ग्रामस्थांवर काहीही कारण नसताना खोटे नाटे गुन्हे दाखल करते। या महिलेचे 2 नंबरचे व्यवसाय आहेत। या महिलेच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीवर लोणी पोलीस स्टेशनमध्ये विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत। आणि मागच्या वर्षी भारतीय दलित महासंघाच्या वतीने आम्ही जिल्हा पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन दिलं होतं। त्यानंतर आम्ही आंदोलन केलं। आंदोलन केल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी त्या महिलेवर कारवाई करून तिचे 2 नंबरचे व्यवसाय जे असतील ते बंद केले। ते व्यवसाय बंद केल्याचा राग आल्यामुळे त्या महिलेने आमच्यावर सतत काही कारण नसताना 112ला कॉल करून खोटे नाटे गुन्हे दाखल करण्याचं कट कारस्थान लावलेलं आहे। याबद्दल आम्ही SP साहेबांना आत्ता भेटलेलो आहे व SP साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे का आम्ही समक्ष याच्यात लक्ष घालून तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करू। सुनीता संजय ब्राह्मणे या त्या ठिकाणी राहतात आणि त्यांचे 2 मुलं अतिशय क्रिमिनल आहेत, गुन्हेगार आहेत। त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई त्या ठिकाणी झाली होती। या सुनीता ताई सुद्धा अतिशय आनंदाने दारूचा धंद्याचा व्यवसाय त्या ठिकाणी चालू आहे त्यांच्यावर अनेक प्रकारचे गुन्हे दाखल आहेत। त्यांच्या 2 मुलावर अनेक प्रकारचे गुन्हे दाखल आहेत आणि मोकांतर्गत कारवाई त्यांच्यावर असताना जेलमध्ये असताना त्या प्रवरा भागामध्ये या ताईंचा आणि यांच्या 2 मुलांचा अतिशय समाजाला, सर्व समाजाला आणि अख्ख्या गावाला यांचा त्रास आहे। आणि म्हणून गेल्या वेळी भारतीय दलित महासंघाच्या वतीने आम्ही या 2 मुलांचा, या ब्राह्मणांच्या 2 मुलांचा जो जामीन आहे तो रद्द व्हावा, यांचा मोकांतर्गत जी कारवाई ती कायम राहावी, अशा प्रकारचं मागच्या वेळेस आम्ही या ठिकाणी हिनाताई उबाळे
यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आंदोलन या SP कार्यालयासमोर या ठिकाणी केलं होतं. आणि म्हणून त्या गोष्टीचा राग या ब्राह्मणे ताईला आलेला आहे. आणि म्हणून ब्राह्मणे ताई एकेका सेकंदाला, एक मिनिटाला, 10 मिनिटाला 112ला कॉल करून पोलिसांची दिशाभूल करतायत आणि हिना ताईवर खोटा गुन्हा दाखल, त्यांच्या मालकावर खोटा गुन्हा दाखल करण्याची मागणी सातत्याने करताय. आणि म्हणून पोलीस प्रशासनाला आम्ही या ठिकाणी सांगितलेलं आहे की गेल्या अनेक वर्षापासून तिथल्या सर्व समाजाला, तिथल्या गावाला या कुटुंबाचा, ब्राह्मणे कुटुंबाचा त्रास आहे. आणि म्हणून या ताईला आणि त्यांच्या 2 मुलाला त्या भागातून तडीपार करावं, अशा प्रकारची मागणी आज आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांना भेटून या ठिकाणी केलेली आहे. जर हिनाताई उबाळे जर दोषी या ठिकाणी जर नसतील, त्यांचा परिवार या ठिकाणी जर दोषी जर नसेल, तर ब्राह्मणे ताईला तडीपार झालेच पाहिजे, अशा प्रकारची मागणी आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांकडे केलेली आहे. त्यांचे 2 मुलं जे गुन्हेगार आहेत, त्या दोन्ही मुलावर सुद्धा तडीपाराची मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे. आणि म्हणून आज एक चांगलं जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांनी आम्हाला या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे. आणि निश्चितपणाने आमच्या भारतीय दलित महासंघाच्या वतीने आज आम्हाला आशा आहे की जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब आमची मागणी या ठिकाणी मान्य करतील. आणि जो उबाळे कुटुंबावर, हिनाताई उबाळे यांच्या परिवारावर जो काही अन्याय अत्याचार जो ब्राह्मणे परिवाराकडून चाललेला आहे, ज्या त्या परिसरामधल्या गावामध्ये ज्या ब्राह्मणेच ऐकून जो काही अन्याय अत्याचार चाललेला आहे, तो निश्चितपणे थांबण्यासाठी या ठिकाणी मदत होईल, एवढीच अपेक्षा या ठिकाणी आजच्या या निवेदनाच्या माध्यमातून मी या ठिकाणी करीत आहे. या महिलेनं कोपरगाव येथील काही पोलीस कर्मचाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचं काम केलंय, असाही आरोप भारतीय दलित महासंघाच्या वतीनं केला गेलाय. यावेळी भारतीय दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सुनील उमाप, महिला जिल्हाध्यक्षा हिनाताई उबाळे, सागर उबाळे, भारतीय दलित महासंघ जिल्हा संपर्क प्रमुख पीटर सुतार, प्रतीक हातगळे, विशाल लोखंडे, कमल उबाळे, उषा उबाळे, साहिल वैराळ, सावित्री सकट यांसह भारतीय दलित महासंघाचे कार्यकर्ते, पदाधिकारी हजर होते. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास. म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे. सूटिंग, शर्टिंग, साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार. हो, लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यांनी राखला यांचा मान. आणि संपतरावांचं नाव घेते. राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान. राजपाल, नवीन नगर रोड, संगमनेर. विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा.